त्या काळच्या युवा मित्रांनी प्राणाची आहुती दिली। असेच आपल्या शहरातील मल्लप्पा धनसेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा यांनी या देशासाठी स्वतःचा जीव गमावला। आज मी हुतात्मा दिनाच्या दिवशी या चारी वीर पुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आहे, 15 तारखेला मतदान आहे। या शहराचे नेते, राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व, माजी मंत्री विजय देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांच्या सहकार्यानं त्यांच्या विकासाच्या धोरणावरती प्रभाग क्रमांक 3 मधून राजूदादा पाटील, स्वातीताई बडगू, रणजिताताई चाकोते आणि संजयदादा कोळी हे 4 उमेदवार कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। या प्रचार सभेच्या निमित्तानं माजी खासदार लिंगराज वल्ल्याळ यांचे चिरंजीव माननीय नागेशजी वल्ल्याळ, माजी अध्यक्ष इंद्रा कुडक्याल, माजी नगरसेविका अंकारामताई गोडके साहेब, कोंडीबाजी शिंदे, माजी नगरसेविका अंबिकाताई पाटील, माझ्या समोर या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, युवा मित्र आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, पत्रकार मित्र आहेत। मला तुम्हा सर्वांना विनंती करायची आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या समोर एक चांगली संधी आली आहे। भारतीय जनता पार्टी शिवाय महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास होणे नाही, दुसरा कुठलाही पर्याय आपल्या समोर आज घडीला तर शिल्लक नाही। आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या आपल्या 4 उमेदवारांना, आता राजूदादा बोलत होते पोट तिडकीनं, त्यांच्या सौभाग्य होती मागच्या निवडणुकीमध्ये 8,500 मताच्या फरकाने आल्या होत्या। मग आता मला वाटतं किमान 9-10 हजार तरी तुम्हाला मिळायला पाहिजे, कारण काँग्रेसवाले तर कुठलंच काम करू शकत नाही। आज तो काँग्रेसचा अध्यक्ष येऊन इथं काहीतरी बनवून गेला भारतीय जनता पार्टीवरती, देवाभाऊवरती। अरे आपल्या पार्टीची लायकी तर राहिले का या राज्यामध्ये? दिवसा लोकांच्या मध्ये जाताय, काँग्रेसला मतदान करा, आणि रात्री वर्षावरती जाताय, पाया पडताय, आम्हाला आपलं भाजपमध्ये घ्या। अरे कसं काय चालेल असं? असलं धोरण कसं काय चालेल? या काँग्रेस मधला एकही नेता असा शिल्लक नाही की जो देवाभाऊंच्याकडे मला पार्टीत घ्या म्हणून गेला नाही। शरद पवार गटाचा एक पण नेता असा शिल्लक नाही की जो दारात बसतोय मला पार्टीमध्ये घ्या। ही अवस्था या विरोधी पार्टीतल्या पुढाऱ्यांची आहे। मग कशाला तुमचं मतदान, जे कोणी विचार करत असतील या लोकांच्या बरोबर जाण्याचं, तर हे पाप करू नका काँग्रेसला मतदान देण्याचं। ती परिस्थिती तिथं नाही आहे। आज शहरं बदलत आहेत, मोठ्या प्रमाणात शहरासाठी निधी उपलब्ध केला जातोय। स्मार्ट सिटीच्या नावाखाली नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊनी या महाराष्ट्रातल्या 400 शहरांना, म्हणजे आता 29 महानगरपालिकेची निवडणूक आहे, नगरपंचायत, नगर परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका अशी 400 शहरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। या 400 शहरांना डेव्हलप करण्यासाठी 50,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय। 50,000 कोटी रुपयाचा निधी। आज आपल्या शहरामध्ये जे पाणी 4, 5, 6 दिवसाला येतंय, ते पाणी तुम्हाला 24 तास देण्याची व्यवस्था
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये येत्या काही महिन्यामध्ये केली जाणार आहे. जवळपास 800च्या वर कोटी रुपये निधी या योजनेसाठी आपल्या सरकारनं मंजूर केलेला आहे. हे काम आपल्या पार्टीचं आहे. बंदिस्त गटार योजना, ज्या लोकांना राहायला घर नाही त्यांना पक्क घर देणं ही भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावरची प्राथमिकता आहे. मला आनंद वाटतो तुम्हाला सांगायला, मागच्या 4 महिन्यापूर्वी केंद्र सरकारनं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना या महाराष्ट्रामध्ये 30 लाख लोकांना एकाच दिवशी घरं मंजूर करून दिली. 30 लाख लोकांना एकाच दिवशी. शहरामध्ये तीच परिस्थिती आहे. आपल्या पंतप्रधान महोदयांचं म्हणणं आहे की भारतामध्ये एकही माणूस असा राहिला नाही पाहिजे की ज्याच्याकडं स्वतःच हक्काचं घर नाही. प्रत्येकाला घर देण्याची व्यवस्था केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपलं करत आहे. जर सरकार आपली काळजी घेत असेल तर आपण सुद्धा त्यांच्या प्रतिनिधीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि ती आपण सर्वांनी घ्यावी ही विनंती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. महाराष्ट्र हा बहुजन समाजाचं राज्य आहे. इथं अनेक जातीपंथाची लोक राहतात आणि त्यामध्ये सोलापूर हे तर असं आयडियल शहर आहे. सोलापूरमध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. सोलापूरमध्ये अनेक जातीचे अनेक धर्माची लोक राहतात. मला वाटतंय आपल्या भारतामध्ये जेवढ्या जाती असतील तेवढी सगळी लोक आपल्या सोलापूरमध्ये राहत असतील. एवढी एकात्मिकता या आपल्या शहरामध्ये आहे आणि या सगळ्या लोकांचा विचार आपलं सरकार करत आहे. जे उपेक्षित लोक आहेत, वंचित लोक आहेत, पीडित लोक आहेत, अपमानित लोक आहेत, अशी जी सगळी लोक आहेत त्या लोकांना मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे. आज विचार करा, या सोलापूर महानगरपालिकेमध्ये आता पाटील साहेब बोलले की मी एका गौंड्याचा पोरगा आहे. बघा, काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती नसते. काँग्रेसमध्ये त्यांचा आजोबा काँग्रेस बरोबर होता का, त्यांचा पजोबा काँग्रेस बरोबर होता का, त्यांचे वडील काँग्रेस बरोबर होते का, त्यांनी त्यांची पाठीमागं नुसतं फिरायचं काम केलंय का, असे सगळं बघितलं जात आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये हा विचार केला जात नाही. आज राजू पाटील साहेब अभिमानाने सांगत होते मी एका गरीब गवंड्याचा पोरगा आहे आणि भारतीय जनता पार्टीनं मला मानाचं स्थान दिलंय, मला तिकीट दिलंय. ही कमी गोष्ट नाही. आज माझ्यासारखा कार्यकर्ता जे 100 घराच्या गाव आहे पडळकरवाडी, या गावातनं येतो आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य होतो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा सदस्य होतो. माझा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये पार्टी मला उभा करते. याची पार्टी आहे. हे आमचा बाप आमदार होता का, खासदार होता का, मंत्री होता का, हे पार्टीमध्ये विचारलं जात नाही. पण काँग्रेसमध्ये ते विचारलं जातं. तुमचा आजोबा कोण होता, तुमचा पजोबा कोण होता, त्याची इंग्रजाशी दोस्ती होती का, असले सगळे बघितलं जात आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये हे बघितलं जात नाही. भारतीय जनता पार्टी तळागाळातल्या लोकांना उचलते, त्यांच्या पाठीमागं ताकद उभी करते, त्यांना नेता करते आणि त्यांच्या हातातून या सर्वसामान्य लोकांची कामं करून घेते. आणि म्हणून आज आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढे आपले उमेदवार आहेत ते उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीनं शहरामध्ये काम करतायत. आता एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहे. महिलांच्यासाठी आपल्या सरकारने किती योजना आणल्या. 50% एसटी मध्ये तुम्हाला कन्सेशन दिलंय. मला सांगा, 50% एखाद्याला इथून सोलापूरमधून पंढरपूरला जायचं आहे, पंढरपूरवरून परत सोलापूरला यायचं आहे, जेवढं तिकीट वाचतंय त्यातनं आपला बाजार होतोय की नाही सांगा. आणि तुम्हाला एकदम आता माहेरला तुम्ही 2-2, 3-3 वेळा जातायत महिन्यातनं, 2 महिन्यातनं. जरा घरात जरा मोठ्या आवाजात बोललं का चाललो. 75च्या वर तर सगळं फ्री आहे. आजोबा लोक जर म्हणते मी जरा तालुक्याला जाऊन येतो, काय काम आहे, काय नाही, जरा सहज जाऊन येतो, सोलापूरला जाऊन येतो, काय जायला काय तिकीट नाही, त्यांना घरात बसण्यापेक्षा बरं वाटतंय जरा प्रवास करून आला. बाजारला जातो म्हणते, चल तुझं पण 50% पैसे जायला नको, मीच जाऊन येतो, बाजार करून येतो. समजा ते तिकिटाच्या खर्चामध्ये
आपल्या गरीब लोकांचा बाजार होतोय, हे सरकारनं आपल्या काळजी घेतली आहे. लाडकी बहीण योजना आपल्या सरकारनं आणली. अनेक लोकांनी टीका केल्या. आता पण काँग्रेसवाल्यांनी पत्र दिलंय की संक्रांतीला लाडकी बहिणीचा सन्मान तुम्ही करू नका. काय रे, तुमच्या झोळीत काय दगड पडतोय? एवढं काय घाबरताय तुम्ही? आणि लाडक्या बहिणींचं ठरवलंय ना कार्यक्रम करायचे, ते काय कुणाचं ऐकतेच काय? त्या उमेदवाराच्या घरातल्या बायका पण इकडेच मतदान देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण लाडकी बहीण ही योजना नाही नुसती. लाडक्या बहिणीला आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनीला सन्मान दिला, त्यांचा स्वाभिमान जपलाय. आज तुम्हाला नवऱ्याकडं 50-100 रुपये मागायची गरजच नाही, पर्स मधनं लगेच काढताय. हा सन्मान आहे की नाही सांगा? कधी कधी नवराच तुमच्याकडनं उसणं मागतो, 1000 रुपये दे का माझा पगार झाल्यावर देतो. किती जणीकडून घेतलं सांगा? घेतलं का नाही खरं सांगा? कितीतरी बहिणींच्याकडून दे की मला 1000 रुपये, मी पगार झाल्यानंतर देतो. अरे हा सन्मान आहे तुमचा. आधी कसं, अहो मला एक 50, हे नाही नाही सारखं पैसे कुठलं देऊ, काय करतं सारखं पैशाचं, बोललं जायचं. आता तशी परिस्थिती आहे का? तुम्ही भावाला राखी बांधायला गेला, भावाची किती जरी इच्छा असली बहिणीच्या ताटात काहीतरी टाकावं, पण ती परिस्थिती नव्हती. परंतु नणंद जर चांगली असेल तर ती म्हणते की वहिनीसाठी आता साडी आणायला पाहिजे. आणली की नाही सांगा? रक्षाबंधनच्या वेळेस नंदी जर तुमचं जमत असेल तर आणली की नाही सांगा? अशा कितीतरी इथं लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी दिवाळीला आईला चांगली साडी घेतली, पहिल्यांदा घेतली, आणि ती पण स्वतःच्या पैशाने घेतली. आईला सुद्धा समाधान वाटलं की माझी लेक साडी घेऊन आली आहे. वडिलांना ड्रेस घेतला, भावाला ड्रेस घेतला, भावाच्या पोरांना कपडे घेतले, स्वतःला एक पंजन घेतलं. सगळं हे सन्मान देणारी योजना आहे. सुप्रियाताई काय म्हटली योजना आल्यानंतर? पवार साहेबांची कन्या खासदार सुप्रियाताई म्हटली 1,500 रुपये काय येतोय, 1,500 रुपये काय होणार आहे? आता त्यांना 1,500 रुपयाची किंमत आहे का? आहे का सांगा? म्हणून मला टीव्ही वाले म्हटले की अरे असं असं सुप्रियाताई म्हणते 1,500 रुपये काय होत आहे. मग मी त्या टीव्ही चॅनलवरती सांगितलं, मी म्हटलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहीण ही योजना आणली आहे, ती त्या बहिणींच्यासाठी आणली नाही जी बहीण मुंबईमध्ये समुद्राच्या किनारी नरिमन पॉइंटला जे ट्रायडंट नावाचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये 1,500 रुपयाची कॉफी पिते, तिच्यासाठी लाडकी बहीण योजना नाही आहे. मी त्या चॅनलवरती असं म्हटलं, तिथंच बाजूला गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला ताज हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जी बहीण 1,000 रुपयाचा चहा पिते, तिच्यासाठी ही लाडकी बहीण योजना नाही आहे. जिच्या पायामध्ये 1.5 लाख रुपयाचं सॅन्डल आहे, जिच्या काकेमध्ये 2 लाखाची पर्स आहे, आणि जिच्या डोळ्यावरती 5 लाखाचा गॉगल आहे, त्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना नाही आहे. तर ही योजना कुणासाठी आहे? सोलापूरमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये माझी बहीण तिच्या नवऱ्यासह तिच्या 2 मुलासह राहते आहे, परंतु तिला ताप आलाय, तिच्या अंगामध्ये कणकण आहे, तिचं अंग दुखतंय, परंतु दवाखान्यात जायला तिच्याकडे 50 रुपये सुद्धा नाहीत, म्हणून ती 8 दिवस अंतुरणावरती खिळून आहे. तिच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे. ही लाडकी बहीण योजना कुणासाठी आहे? 5 वाजता शाळा सुटली, पोरग पळत 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 येत आहे, आई 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 मला एक 5 रुपये दे, मला चॉकलेट खायचं आहे. आणि मग आई शोधते पदरामध्ये, तिच्या पदरात 5 रुपये नाही, मग ते कपाटात शोधत्या, डबे शोधत्या, तिच्याकडे 5 रुपये सापडत नाहीत. मग तिच्या डोळ्यातनं धारा लागायला लागते की मी माझ्या काळजाला, माझ्या काळजासारख्या तुकड्याला मी 5 रुपये देऊ शकत नाही, त्याच्या हातामध्ये 5 रुपये ठेवू शकत नाही. तिच्या डोळ्यातनं आपोआप धारा गळायला लागते. त्या बहिणीसाठी ही लाडकी बहीण योजना आहे. शाळेतनं पोरग पळत 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 आलं, मला आई आई 10 रुपये दे, आई लगेच 10 रुपये काढून पर्स मधनं देते. ही सन्मानाची योजना आहे, ही स्वाभिमान जपणारी योजना आहे. आणि मुख्यमंत्री देवाभाऊनी सांगितलंय, जोपर्यंत तुमचा लाडका भाऊ या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकत नाही.
बरं, आता 70 वर्षाच्या पुढच्या आपल्या आजी आहेत, 75 वर्षाच्या पुढच्या आजी आहेत, त्यांना सुद्धा संजय गांधी निराधार योजना आहे, वृद्ध पेन्शन आपल्या सरकारनं चालू केले आहे. काही लोक अपंग आहेत, त्यांच्यासाठी पेन्शन चालू केले आहे. दवाखान्याचा मोठा खर्च आहे आपल्याला. आपण लोक म्हणतो, आपली जुनी माणसं म्हणायची, कोर्टाची पायरी आणि दवाखान्याची पायरी तेवढी आयुष्यामध्ये आमच्या नशीब येऊ नये. दवाखान्यात एखादा माणूस गेला, गरीब माणूस, तर त्याला 5-5 आणि 10-10 लाख रुपयाचा खर्च येतोय, अंगावरती काटा येतोय. पैसे घ्यायचे कोणाकडून? 5 लाख आणायचे कुठून? आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवाभाऊनी आपल्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नावाची योजना आणली आहे. 5 लाख रुपयेपर्यंतचा उपचार आपला मोफत होतोय. 5 लाख रुपयेपर्यंतचा. त्यातून कोणाला खर्च जास्तीचा आला तर मुख्यमंत्री महोदयांनी एक मुख्यमंत्री सहायता कक्ष काढलाय. त्या कक्षातून आपण त्या रुग्णाला 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये खर्च आला तरी त्यांचा उपचार त्या फंडातून आपण करतोय. आपलं सरकार करत आहे. म्हणजे आपल्या गरिबांची काळजी घेणार आहे सरकार आहे. श्रीमंतांची काळजी कुणी पण घेईल हो, पण गावातल्या सामान्य लोकांची काळजी घेतली पाहिजे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आमचे हे नगरसेवक आहेत ना, हे तुमची काळजी घेतील. तुम्ही आता फक्त आजची रात्र, उद्याचा दिवस, उद्याची रात्र, परवाचा दिवस आणि परवाची रात्र, एवढेच 5 रात्री आणि दिवस तुम्ही आमच्यासाठी वेळ द्या. पुढचे 5 वर्ष आमची लोक तुमच्यासाठी काम करतील, तुमच्यासाठी मेहनत घेतील. शाळेच्या बाबतीत सुद्धा आपल्या सरकारने खूप चांगल्या योजना आणल्या. मुलींच्या बाबत 12वी नंतरचं सगळं शिक्षण मोफत केलंय. 1 लाख फी, 2 लाख फी, 3 लाख बंद करून टाकलं. मराठा समाजाच्या मुलांना 72 वसतिगृह काढली महाराष्ट्रामध्ये. 36 मुलींची, 36 मुलांची. ओबीसीच्या मुलांना 72 वसतिगृह काढली. 36 मुलांची, 36 मुलींची. ज्या मुलांना वसतिगृहात ऍडमिशन मिळत नाही त्यांच्यासाठी सुद्धा सरकारनं आपल्या स्कीम आणली. जर समजा करमाळ्याचा पोरगा सोलापूरमध्ये शिकायला आला आणि त्याचा इथं कोणी पाहुणा नसेल, त्याला कुठं वसतिगृहात ऍडमिशन मिळालं नसेल आणि तो 12वी नंतरचं व्यावसायिक शिक्षण घेत असेल तर त्याच्या खात्यावरती आपलं सरकार 53,000 रुपये खोलीचं भाडं आणि खानावळीचं पैसे टाकतंय ओबीसीच्या मुलासाठी. हीच योजना धनगर समाजाच्या मुलासाठी. जर आपला पोरगा पुण्याला शिकायला गेला, मुंबईला शिकायला गेला, नागपूरला शिकायला गेला, ठाण्याला शिकायला गेला, नवी मुंबईला गेला, पिंपरी चिंचवडला गेला, तिथं काय आपले पाहुणे आहेत का सगळ्यांचे? शिकायला गेल्यानंतर आपलं सरकार मेट्रो सिटीच्या ठिकाणी जर आपला पोरगा शिकायला गेला तर त्याच्या खात्यावरती 61,000 रुपये डायरेक्ट भरतंय. तिथं खोली भाड्यानं घे, खानावळ लाव, पण तू शिक, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण कर. ही आपल्या सरकारनं योजना आणली आहे. अशा अनेक योजना आहेत. सांगायला गेलं तर रात्र अपुरी पडेल. मला आणखी 2 सभा आहेत. सोलापूर ही सिद्धरामेश्वरांची पुण्यभूमी आहे. सोलापूर जिल्हा पांडुरंगाचं स्थान पण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. याकडनं देशातला गरीब, रंजल्या गांजलेला माणूस, शेतकरी, कष्टकरी, 18 पगड जातीतला 12 बलुतेदाराचा माणूस हा पांडुरंग आपला देव मानतो. आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळे पंढरपूरला येतात. ते पंढरपूर पण आपल्याच जिल्ह्यात आहे. आपल्या इथून अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं पवित्र ठिकाण आहे. तिथून पुढे गेल्यानंतर कर्नाटकला आपलं श्री दत्ताचं मंदिर आहे गाणगापूरला. ही सगळी भूमी आहे की देवांचं सानिध्य असणारी भूमी आहे. फुलजंदीला महालिंगराय आहे. कुन्नूरला बिरोबाचं 5 राज्यातल्या लोकांचं कुलदैवत आहे. अशी खूप मोठी एक श्रद्धा असणारी ठिकाणं ही आपल्या भागामध्ये आहेत. त्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. मी तुम्हाला नम्रतेची विनंती करेन, कळकळीची विनंती करेन, सरकार जर आपली काळजी घेत असेल तर आपण सुद्धा सरकारचे प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभा राहिले त्यांची काळजी घेतली पाहिजे. घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? कुणाकुणाला वाटतंय घेतली पाहिजे? बघा, सगळ्यांना वाटतंय. त्यामुळं तुम्हा सर्वांचं मनापासून मी आधीच अभिनंदन करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. विजय मालक हे माझे खूप, त्यांचे माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे खूप चांगले नेते आहेत आणि देवाभाऊ विजय मालकांना इतकं मानतात म्हणजे शब्दात मी सांगू शकत नाही. इतका देव माणूस आपला नेता आहे आणि त्यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करताय. मी तुम्हाला खूप खूप मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि परत तुम्ही निवडून आल्याच्या नंतर
तुमचा सत्कार करण्याची संधी जेव्हा मिळेल तेव्हा तुम्हाला हार घालायला नक्की येतो. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.